शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी हा कार्यक्रम दरवर्षी घेण्याचं ठरवलेला आहे। त्यांच्याही प्रतिमेचं आपण पूजन केलं, त्यांच्या विचार संस्कार आणि त्यांनी केलेला प्रचार प्रसार, त्याच्यामुळे आज मला वाटतं धर्म जिवंत आहे। त्यांच्या चरणी नतमस्तक होते, प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होते, रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होते, भगवान परशुरामाच्या चरणी नतमस्तक होते। आणि मी ते मार्गदर्शन न करता इथे असलेल्या सगळ्या 20 बटूंना मनापासून शुभेच्छा देते, कारण जीवनाच्या एका वर्गातून दुसऱ्या ठिकाणी आपण पाऊल ठेवत आहात। एका आपले जे आश्रम आहे त्याच्यातून दुसऱ्या आश्रमामध्ये पाऊल ठेवत आहात। आता रोज संध्या करायची आहे, गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, हे सगळे संस्कार आहेत। पण आधुनिक काळात कलियुगामध्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या, आपले स्वप्न, आपल्या महत्वाकांक्षा या सगळ्या गोष्टीतून या संस्कारांना जगण्याची संधी मिळत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे। त्या काळातल्या लोकांचं भाग्य होतं ते इतके सुंदर संस्कार स्वतःला जगू शकतात। पीठाधिपती परभणीचे दत्तधामचे परमपूज्य मकरंद महाराज भाषण करत होते तेव्हा मी त्यांचं मन लावून ऐकत होते। आता बाळू महाराज उमरीकर यांनी पण मार्गदर्शन केलं। 5 मिनिटं 15 ते 20 मिनिटं ते म्हणाले, मी म्हणते 5 मिनिटं जर आपण ईश्वराच्या प्रतिमेसमोर बसलो तर नक्कीच आपल्याकडे 2 गोष्टी निर्माण होतात। एक म्हणजे आपल्याला नम्रता येते आणि दुसरी म्हणजे आपल्याला शोषितता येते। आणि जो नम्र असतो, जो शोषित असतो, त्याच्या जीवनामध्ये सगळं त्याला साध्य करता येतं। ते जर या बटूंच्या वयामध्ये त्यांना कळलं तर ते जीवनामध्ये कधीही त्यांना काहीही कमी पडणार नाही। लग्नाची रिहर्सल पण नाही, अक्षरशः सगळे लग्नाचेच आहेत, फक्त नवरी नाही समोर, आणि त्यामुळे तुमची रिहर्सल पण होत आहे। आणि त्या सगळ्या बटूंच्या सगळ्या आई, सगळ्या करवल्या, सगळे वडील जे बसलेले आहेत सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करते। ईश्वर त्यांना आनंदी आयुष्य देवो, त्यांना सुख देवो आणि त्यांचं जीवन यशस्वी व्हावं हीच मी वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।